हे बघ सुहास, हे आमचं शेत मस्त हिरवगार आलाय ना? हो, पण याच ठिकाणी रवी असं तर काय म्हटलं असतं माहितीये? काय? इथं कशाला आणलं? आपण कुठे डोंगरावर गेलो असतो, मजा केली असती. इथं काय आहे? अरे शहरी मुलांना काय कळणार शेतीचं महत्व? हा, त्यांना फक्त मजा पाहिजे असती. मग शेती असू नाहीतर काय असू, शेती काय मजा करायला नाहीये, अन्न पिकवायला आहे. बरोबर. त्यामुळे शेतकऱ्याला जगाचा पोशिंदा मानतात. बरोबर आहे तुझं. पण अजून रवी आणि स्नेहा का बरं नाही आले काय माहिती? आता ते पकव सोबत आहे म्हटल्यावर लवकर येतील होय ते. हा, तुझं बरोबर आहे. चल इकडे बघू. चल. माणूस हा माणूस असतो, तो एकमेकांना कधीही धडकू शकतो. आता मी तुला असा धडकन धडकू शकतो, सांगताही येत नाही. शेवटी काय, माणूस हा माणूस असतो. बरोबर आहे तुझं. माणूस धडकू शकतो, मग आपण ना माणसाच्या पेखेटात लात घालून त्याला तुडवू सुद्धा शकतो. नाही 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 नाही, माणूस एवढी मोठी चूक नाही करणार धडकायची. तो कशाला बरं धडकन? त्यातच भलं आहे माणसाचं, नाही का? उशीर होतो आपल्याला. ते पूजा आणि श्वास वाट बघतात तिकडे. चल. माझ्यामुळे उशीर होते? मग? वा रे वा. अरे 1.5 किलो मेकअप तुम्ही मुलीच्या राव थापता आणि बिल आमच्या नावाने फाडता. माझ्या मेकअपवर जायचं नाही, सांगून ठेवते आधीच. आणि तुझ्या मेकअपवर गेलो पुसून नाही का जायचा? दे बरं टाळी. कसले पानसट जोक मारतोस रे? बोर नाही होत का? थोबड बंद ठेव आणि चल गपचूप. तुला माहिती आहे पूजा, काय? ऊन वारा पाऊस थंडी याचा सामना दोनच लोक करतात. एक म्हणजे सैनिक आणि दुसरा म्हणजे शेतकरी. किती छान बोलला ना तू. तुला माहिती का, मी अधूनमधून शेतात येत असते काम नसताना पण. का ग? आता आपण याच मातीत मोठे झालोय, तर त्याची जाणीव नको ठेवायला? बरोबर. किती भारी विचार आहेत ना तुझे. तुझ्यासारखे विचार आहेत ना प्रत्येक मुलानं आणि प्रत्येक मुलीनं आचरणात आणले पाहिजे. हाय बडी. अय बडी, दाढी टोचायला लागली तुही मला. आणि एवढा टाइम कस काय लागला रे? अगं आम्ही थोडी गंमत जमत करत येत होतं. काय अगं तू पण? झाले का तुझे, का बाकी अजून काही? बोलू मी? बोल. खरंच बोलू? बोल ना आता. आय लव्ह यू. तुला नीट बोल म्हटल्यावर चांगलं बोलता येत नाही का रे? तुला आहे ना माझी कदरच नाही बघ. अगं मी असं दुसऱ्या मुलींना म्हटलं ना लाईन लागन लाईन. तुला डेमो बघायचा आहे का? स्नेहा मला जर काय बोलला ना बुक्कच टाकीन एक तुला. अगं तुम्ही काय मग करता रे एवढं? मजा करतोय तो तुमची. लहानपणापासून सिंगल आहे ना त्यामुळे करतोय माझ्या. हा, एवढं काय मनाला लावून घ्या तुम्ही? हा ना, जसं आमचं पाळण्यातच लग्न झालंय नाही का? अरे पाळण्यावरून मला एक आठवलं. आमच्या शेजारी ना एक आजी राहत होती, वारली रे बिचारी. पाळणं खूप सुंदर म्हणायची. पहिल्या दिवशी जन्मला बाळ, नजर लागन त्यांचे तोंड होईल काळ, जे लोक माझ्या असतील त्यांचा होईल जाळपळ, जो जो रे बाळा जो जो. हे बाबा शांत बस ना तू. बोर झालं पुरी या. हा, हय याचा काय नादी नका लागू तुम्ही. बरं पूजा, काय? तू शेतात कधी काम केलेलं आहे का? कधीतरी. अरे मी रोज जाते बाबांसोबत शेतात आणि ट्रॅक्टर सुद्धा चालवते. अगं काय सांगते, खरंच? खरंच. आपण शेतकऱ्याची मुलं, तेवढं तर आपल्याला यायलाच पाहिजे ना. हो ना. आपली कृषी कन्या कोणत्याही क्षेत्रातल्या अवताला जुंपा, नांगरा सगळं उडत नेतील. खरं बोललास बरं. पण वाईट फक्त एकाच गोष्टीचं वाटतं रे, एवढं झिजून सुद्धा आहे ना पाहिजे तसा भाव मिळत नाही शेतमालाला. हो ना, मी तर बाबांना अर्ध्या रात्री भर पावसात टॉर्च हातात घेऊन कांदे गहू झाकताना पाहिलंय. हेच तर खरी खंत आहे. लोक सोनं लॉकर कपाटात लपून ठेवतात आणि शेतकरी लाख मोलाचा माल असा उघड्यावर ठेवतो. आपण तर एकच प्रार्थना करू शकतो, जगाचा पोशिंदा जगला पाहिजे. बरोबर आहे. नेहा, तू इथं बसली आणि मी तुला घरी बघायला गेले होते. अगं बराच वेळ झाला इथे आली. आणि काय झालं एवढं तोंड पाडून बसली? काही नाही, काल जेवण झालं ना अगं, तेव्हा बाबांचा काहीतरी विषय चालू होता शेतीवरून. मग पिकाचं खूप नुकसान झालंय ग. मला बघवत नाही आहे टेन्शन त्यांचं. अगं एवढंच ना, आपलं सुहास नाही का, त्याचे वडील सेतू कार्यालयात कामाला आहेत. मग ते कामाला आहेत म्हटलं याला माहीतच असेल ना. मग एक काम कर, तू चल माझ्यासोबत, सुहासला जाऊन सांगू, तो काही ना काही उपाय सांगल. चालेल, चल ना जाऊ. चल.
हा बघ शेतातच काम चालू आहे याचं. सुहास इकडे ना. झालं काम? हा बोला ना. स्नेहा काय म्हणती बघ ना. काय? अरे ते शेतीबद्दल जे सरकारी योजना आहेत ना ते सांग ना तिला समजून. हा सांगतो ना. हे बघा, कमी पाण्यात सुद्धा आपण शेती करू शकतो अशी एक सरकारची योजना आहे, प्रधानमंत्री सिंचाई योजना. आणि त्याचा निधी पण आपण घेऊ शकतो. अरे तुला तर माहिती आहे ना शेतात आपल्या पिकाचं किती नुकसान झाले, त्याच्यासाठी काही योजना आहे का? हां, त्याच्यासाठी पण एक योजना आहे. म्हणजे कीटकनाशकामुळं किंवा नैसर्गिक आपत्तीमुळं जर आपल्या शेतीचं नुकसान झालं तर त्यांची एक अशी योजना आहे, प्रधानमंत्री फसल विमा योजना. या योजनेअंतर्गत भरपाई नुकसान देतं सरकार. अरे पण आपल्या पिकाचं नुकसान आहे ना असं शेतात उघड्यावर पडल्यामुळेच झाले. हां, त्याच्यासाठी पण एक योजना आहे. म्हणजे आपल्याकडं अन्नधान्य साठवण्यासाठी जर गोदाम नसेल तर त्यांची अशी योजना आहे, ग्रामीण भंडारण योजना. या योजनेअंतर्गत आपण निधी उपलब्ध करू शकतो. अगं एवढ्या साऱ्या गोष्टी असल्यावर चिंता करायची गरजच काय? सरकारने कितीतरी योजना दिल्यात ना. आणि हे तर काहीच नाही. म्हणजे तुमच्यासारखे अल्पभूधारक जे शेतकरी आहेत त्यांच्यासाठी सरकारने पेन्शन योजना ही सुद्धा सुरू केली आहे. फक्त 18 ते 40 या वयोगटातील शेतकरी पाहिजे. चांगल्या योजना आहेत रे सरकारच्या. मला फक्त जरा माहिती दे अजून, मी ते कागदपत्र वगैरे सगळे भरून टाकते. हो हो खूप टेन्शन आलंय मला बाबांचं. पण तुझ्या लक्षात राहीन का एवढ्या सगळ्या गोष्टी? नाही मी येते ना कागदपत्र घेऊन. हां, हे बघ, तुझ्या जर लक्षात या योजना नाही राहिल्या तर एक सरकारची वेबसाईट आहे www.tractorgyan.com. या वेबसाईटवर तू जाऊ शकते आणि सगळ्या योजनांचा अभ्यास करू शकते आणि माहिती घेऊ शकते. चांगले आहे. हो थँक्यू बरं का सुहास. ठीक आहे. बरं जा घरी, आंधर पण पडायला लागलाय. हां चला. चल ग. हा हो जा, दोघी जा सोबत. मी करतो काम माझं.